Good afternoon, students. Now we will see the next activity, and that is number 7. And it is in this activity we are going to study reflection of light. The next part, that is regular reflection, irregular reflection, and reflection of reflected light. These 3 points we are going to study. This is regular reflection, irregular reflection, and some applications of reflection of light. Here we are going to study in this point, in this activity. So you have studied this in last year, 8th standard, that is reflection of light. We have studied reflection of light in our last lecture. Laws of reflection also we have seen. Now we will see what is regular reflection and the second is irregular reflection. Regular reflection means what? आता इथं तुम्हाला दोन डायग्राम्स दाखवलेले आहेत. रे डायग्राम फॉर स्मूथ सरफेस, रिफ्लेक्शन ऑफ लाईट फॉर स्मूथ सरफेस अँड रिफ्लेक्शन ऑफ लाईट फॉर रफ सरफेस. रेग्युलर रिफ्लेक्शन म्हणजे काय? द रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम प्लेन or a smooth surface is called regular reflection of light. Reflection of light होणार आहे, पण कोणत्या सरफेस पासून? स्मूथ सरफेस किंवा प्लेन सरफेस पासून होणारं लाईटचं रिफ्लेक्शन त्याला म्हटलंय रेग्युलर रिफ्लेक्शन. आता समजा जर पॅरलल बीम ऑफ इन्सिडेंट लाईट, पॅरलल बीम ऑफ लाईट incidence on a smooth surface, then the reflected lights are also the beam of reflected rays observe केला तर all reflected rays are parallel to each other. आता इथं the reflection of light from plane or smooth surface is called regular reflection. For regular reflection, the angle of incidence as well as of reflection are the same for all parallel rays falling on the surface. आता इथं जर पॅरलल बीम ऑफ इन्सिडेंट लाईट इन्सिडन्स झाला तर अँगल ऑफ इन्सिडन्स प्रत्येक रेचा काय असणार आहे? सेम असणार आहे. पॉइंट ऑफ इन्सिडन्सला तयार झालेला अँगल ऑफ इन्सिडन्स हा इक्वल मेजरचा असणार आहे. कारण का? पॅरलल लाईन्सनं एका ट्रान्सव्हर्सलशी केलेले अँगल्स काय असतात? इक्वल असतात, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून आता इथं हे पॅरलल लाईन्स आणि इथं ही स्मूथ सरफेस आणि ह्या काय आहेत? नॉर्मल, पॉइंट ऑफ इन्सिडन्सला काढलेले नॉर्मल्स. मग हा जो अँगल आहे I1 अँगल ऑफ इन्सिडन्स, सेकंड रेचा अँगल ऑफ इन्सिडन्स I2, थर्ड रेचा अँगल ऑफ इन्सिडन्स I3, हे तिन्ही अँगल्स I1, I2, I3 हे काय असणार आहेत? सेम असणार आहेत. त्यांची मेजर सेम असणार आहे. Thus the reflected rays are also parallel to one another. मग रिफ्लेक्टेड रेज सुद्धा काय असणार आहेत? त्यावेळेस पॅरलल असणार आहेत एकमेकांना. आणि त्यावेळेस अँगल ऑफ रिफ्लेक्शन R1 पहिल्या रे साठी, दुसऱ्या रे साठी अँगल ऑफ रिफ्लेक्शन R2 आणि थर्ड रे साठी अँगल ऑफ रिफ्लेक्शन R3 यांच्या व्हॅल्यूज पण काय असणार आहेत? सेम असणार आहेत. म्हणून फॉर रेग्युलर रिफ्लेक्शन आणि अकॉर्डिंग टू लॉज ऑफ रिफ्लेक्शन अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू काय असतं? अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतं. मग इथं I1, I2, I3 इक्वल आहेत. त्याचबरोबर R1, R2, R3 हे अँगल सुद्धा काय आहेत? इक्वल आहेत. I1 इक्वल टू R1, I2 इक्वल टू R2 आणि I2 इक्वल टू R3. म्हणजे हे 3 पॅरलल इन्सिडेंट रेज साठी अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन प्रत्येक वेळेला काय असणार आहे? कॉन्ग्रुएंट. म्हणून हे इक्वेशन लिहिलेलं आहे. I1 इक्वल टू I2 इक्वल टू I3 डॉट डॉट डॉट. आता पॅरलल बीम ऑफ पॅरलल बीम इन्सिडेंट लाईटचा पॅरलल बीम याच्यामध्ये 3च रेज असणार आहेत का? तर भरपूर रेज असणार आहेत. म्हणून इथं पुढं डॉट 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 दिलंय. इक्वल टू R1 इक्वल टू R2 इक्वल टू R3 इक्वल टू डॉट डॉट डॉट. म्हणजे जेवढे इन्सिडेंट रेज असणार आहेत तेवढेच रिफ्लेक्टेड रेज असणार आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी काय असणार आहे? अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन सेम असणार आहे. म्हणजे रेग्युलर रिफ्लेक्शन साठी सरफेस कसा असायला पाहिजे? प्लेन किंवा स्मूथ असेल तरच रेग्युलर रिफ्लेक्शन होणार आहे. इन रेग्युलर रिफ्लेक्शन incident rays, if the incident rays are parallel, then the reflected rays are also parallel to each other.
आणि दे गो इन डायरेक्शन, एका डायरेक्शन मध्ये एकत्र सगळे पॅरलल असणार आहे. आता त्याच्यानंतर इरेग्युलर रिफ्लेक्शन. इरेग्युलर रिफ्लेक्शन साठी सरफेस कसा असणार आहे? इरेग्युलर रिफ्लेक्शन साठी सरफेस हा रफ असणार आहे. इथं तुम्हाला एक रफ सरफेस दाखवलेला आहे. मग इन्सिडेंट रेज, ब्ल्यू लाईट काय दाखवणार आहे? ब्ल्यू रेज डिनोट्स रे इन्सिडेंट रेज. आता हा समजा रे आहे, तो या पॉइंट ऑफ इन्सिडन्सला येऊन फॉल झाला, तर तिथं काय केलेलं आहे? त्या रेला त्या सरफेस वरती काय ड्रॉ केली? परपॅन्डिक्युलर लाईन, नॉर्मल ड्रॉ केली. तेवढ्याच अँगलला त्याचं काय होणार आहे? रिफ्लेक्टेड रे फॉर्म होणार आहे. हा त्याचा काय आहे? रिफ्लेक्टेड रे. आता सेकंड रे हा आहे, त्याचा पॉइंट ऑफ इन्सिडन्स, त्या पॉइंट ऑफ इन्सिडन्स पाशी जर नॉर्मल ड्रॉ केला तर I2 जेवढा अँगल आहे अँगल ऑफ इन्सिडन्स, तेवढ्याच अँगल रिफ्लेक्टेड अँगल असणार आहे आणि हा सेकंड रिफ्लेक्टेड रे आहे. त्याच्यानंतर थर्ड रे ऑफ इन्सिडन्स, त्याचा पॉइंट ऑफ थर्ड इन्सिडेंट रे त्याचा पॉइंट ऑफ इन्सिडन्स आणि इथे नॉर्मल ड्रॉ केली तर अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन सेम असणार आहेत आणि हा त्याचा काय आहे? रिफ्लेक्टेड रेज. आता रिफ्लेक्टेड रे R1, रिफ्लेक्टेड रे R2 आणि हा रिफ्लेक्टेड रे R3. आता R1, R2, R3 हे रिफ्लेक्टेड रेज नाही आहेत, तर ते काय आहेत? अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहेत. मग फर्स्ट रिफ्लेक्टेड रे, सेकंड रिफ्लेक्टेड रे आणि हा आहे थर्ड रिफ्लेक्टेड रे. आता त्यांची डायरेक्शन सेम आहे का किंवा पॅरलल तरी आहे का एकमेकांना ते रेस? तर इथं पॅरलल रेस तयार होणार नाहीत. जरी इन्सिडेंट रेस पॅरलल असले तरी सरफेस जर रफ असेल तर रिफ्लेक्टेड रेज आर नॉट पॅरलल टू इच अदर, दे स्कॅटर्ड. ते काय होणार आहेत? स्कॅटर होणार आहेत, वेगवेगळ्या दिशेंना ते जाणार आहेत, ते स्कॅटर होणार आहेत. आणि त्यावेळेला आता इथं रेस जरी पॅरलल असले, इन्सिडेंट रेस पॅरलल आहेत, पण सरफेस रफ असल्यामुळं तयार झालेल्या पहिल्या रे मुळे तयार झालेला अँगल ऑफ इन्सिडन्स, दुसऱ्या रे मुळे तयार झालेला अँगल ऑफ इन्सिडन्स आणि तिसऱ्या रे मुळे तयार झालेला अँगल ऑफ इन्सिडन्स I1, I2 आणि I3 यांच्या व्हॅल्यूज सेम असणार नाहीत, त्या डिफरंट असणार आहेत. आणि त्याचबरोबर R1 अँगल ऑफ इन्सिडन्स, R2 आणि R3 या तिन्ही अँगल ऑफ रिफ्लेक्शनच्या व्हॅल्यूज वेगळ्या असणार आहेत. पण ऍट वन पॉइंट ऑफ इन्सिडन्स, एका पॉइंट ऑफ इन्सिडन्सला अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे काय असणार आहेत? सेम असणार आहेत. म्हणजे I1 इक्वल टू I2, I1 इक्वल टू R1, I2 इक्वल टू R2 असणार आहे, I3 इक्वल टू R3 असणार आहे. म्हणजे इथं लॉज ऑफ रिफ्लेक्शन फॉलो होणार आहेत. पण इथं जसं इथं आपण स्मूथ सरफेस साठी रिफ्लेक्टेड रेज जसे पॅरलल मिळाले, तसे रफ सरफेस साठी इन्सिडेंट रेज पॅरलल असले तरी रिफ्लेक्टेड रेज एकमेकांना पॅरलल असत नाहीत. द इन्सिडेंट रेज, दो द इन्सिडेंट रेज आर पॅरलल but the surface is rough, therefore the reflected rays are not parallel to each other. ते पॅरलल असणार नाहीत. रिफ्लेक्टेड रेज काय होणार आहेत? स्कॅटर होणार आहेत. दे स्कॅटर, रिफ्लेक्टेड रेज काय होणार आहेत? स्कॅटर होणार आहेत आणि लार्ज सरफेस वरती जाणार आहेत. लार्ज सरफेस वरती ते स्प्रेड होणार आहेत. स्कॅटर म्हणजे काय? स्प्रेड होणं. आता तसं इथं हे रिफ्लेक्टेड रेज लार्ज सरफेस वरती स्प्रेड झालेले आहेत का? नाही, बिकॉज दे आर पॅरलल टू इच अदर. म्हणून ते स्मॉल सरफेस वरतीच फक्त जाणार आहेत आणि इथं म्हणजे इथं स्प्रेड होणार नाही आहे डिफरंट डायरेक्शनला, पण इरेग्युलर रिफ्लेक्शन मध्ये ते स्प्रेड होणार आहेत किंवा स्कॅटर होणार आहेत. रिफ्लेक्टेड रेज आर नॉट पॅरलल. म्हणजे रेग्युलर रिफ्लेक्शन साठी सरफेस कसा असायला पाहिजे? स्मूथ किंवा प्लेन. इरेग्युलर रिफ्लेक्शन साठी सरफेस कसा असणार आहे? रफ असणार आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला इथं रिमेंबर साठी पॉइंट दिले, लॉज ऑफ रिफ्लेक्शन आर फॉलोड इन बोथ रेग्युलर अँड इरेग्युलर रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शनचे लॉज जे आहेत ते रेग्युलर आणि इरेग्युलर या दोघांमध्ये फॉलो होणार आहेत. म्हणजेच काय तर नॉर्मलच्या दोन्ही बाजूला अपोजिट साइड्सला इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे असणार आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन सेम असणार आहे. आणि हे झाले लॉज ऑफ रिफ्लेक्शन.
the reflection of light is in irregular reflection has not been obtained because आता इथं जे काही reflection of light in irregular reflection has not been obtained because the laws of reflection are not followed but they are obtained because the surface is rough. आता इथं जे आहे लार्ज सरफेस वरती ते स्प्रेड होतात, हे कशामुळे होणार आहे? इथं ते लॉ ऑफ रिफ्लेक्शन फॉलो करतात, पण काय असणार आहे? द सरफेस इज रफ. सरफेस रफ असल्यामुळं जरी पॅरलल इन्सिडेंट रेज असले तरी सर्व रेजचा अँगल ऑफ इन्सिडन्स सेम असणार नाही. त्याच्यानंतर इन irregular reflection, the angles of incidence at different points are different, but at any one point, the angle of incidence and reflection are equal. आता इथं I1 is not equal to I2. पण एका पॉइंट ऑफ इन्सिडन्सला अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन काय असणार आहेत? सेम असणार आहेत. आता त्याच्यानंतर तुम्हाला रिफ्लेक्शन ऑफ लाईट तुम्ही बघितलं. आता त्याच्या पुढचं क्वांटिटी कोणती, पुढचा पॉइंट कोणता बघायचा आहे? रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट. रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट. आता बघा, रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट. आता इथं तुम्हाला मिरर इमेज ह्याच्यासाठी आपण मागच्या ऍक्टिव्हिटी मध्ये बघितलेलं होतं. बघा इथं ह्याच्या आता टॉर्च पासून लाईट रेज कुठे जाणार आहेत? मिरर वर जाणार आहेत. त्यांचं रिफ्लेक्शन होणार आहे, ऑब्जेक्ट वरती फॉल होणार आहेत. म्हणजे हे रिफ्लेक्टेड रेज ऑब्जेक्ट वरती पुन्हा त्यांचं रिफ्लेक्शन होणार आहे आणि मग आपल्याला तो ऑब्जेक्ट दिसणार आहे. म्हणजे कुणाचं रिफ्लेक्शन बघायचंय? रिफ्लेक्टेड रेजचं रिफ्लेक्शन. हे आहेत रिफ्लेक्टेड रेज, त्याचं काय झालेलं आहे? इथं पुन्हा रिफ्लेक्शन झालेलं आहे. म्हणजे इथं रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईटचं हे एक एक्झाम्पल होऊ शकणार आहे. तसंच आता आपल्याला अजून एक इथं दिलंय बघा. काय दिलेलं आहे इथं? इथं तुम्हाला अजूनही रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड रेज हे बघायचंय. आता कोणतीही वस्तू आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेस त्या वस्तूवरती पहिल्यांदा रेज, इन्सिडेंट रेज कुणापासून येणार आहेत? सन पासून येणार आहेत. आणि ते रेज काय होणार आहेत? रिफ्लेक्ट होणार आहेत. म्हणजे वस्तूवरून आपल्या डोळ्यामध्ये जाणारे रेज जे आहेत ते कोणत्या प्रकारचे रेज आहेत? तर रिफ्लेक्टेड रेज आहेत ते. आणि ते रिफ्लेक्टेड रेज गेल्यामुळे डोळ्यामध्ये आपल्याला ती वस्तू दिसते. म्हणजेच इथं कोणत्याही ऑब्जेक्ट वरती जर सनलाइट लाईट जर येत असेल आणि तो येत असताना तो डायरेक्ट न येता रिफ्लेक्टेड लाईट सुद्धा असणार आहे. तो रिफ्लेक्टेड असेल, त्याचं रिफ्लेक्शन झालेला लाईट त्या वस्तूवरती येतो आणि अशा त्या वस्तूवरती पडल्यावरती पुन्हा त्याचं रिफ्लेक्शन होतं आणि अशा ह्याला काय म्हटलेलं आहे? रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट. त्याला काय म्हटलेलं आहे? रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट. आता इथं तुम्हाला बघा काय काय दिले. हाऊ डू यू सी इफ द बार्बर इन द सलून हॅज कट द हेअर ऑन युअर नेक प्रॉपरली ऑर नॉट. आता मानेवरचे केस आपल्याला आरशात पुढे दिसणार आहेत का? तर मानेवरचे केस कापलेले जे आहेत ते कसे आहेत हे बघण्यासाठी तो काय करतो? त्या आपण ज्या मिररच्या पुढे बसलेलो आहे तर आपल्या पाठीमागं आणखीन एक तो काय करतो? एक मिरर त्याची इमेज तयार करतो, मागच्या केसांची इमेज तयार करतो आणि ती इमेज आपल्याला पुढच्या मिरर मध्ये दिसते. अशा प्रकारे आपल्याला काय दिसतं? आपल्या मागच्या केसा म्हणजे त्याचं रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट याच्यामुळं ते पिक्चर आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर व्हॉट टाइप ऑफ इमेज डू वी सी इन मिरर. मिरर मध्ये आपल्याला दिसलेली इमेज कशी असणार आहे? तर ती इमेज रिफ्लेक्टेड म्हणजे पहिल्या मिरर मध्ये जी इमेज झाली आहे त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला पुढच्या मिरर मध्ये दिसणार आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा काय होणार आहे? आता ह्याचा एक्सपेरिमेंट तुम्ही घरी करून बघू शकता. केव्हाही आपण आरशामध्ये बघितलं तर आरशामध्ये आपल्याला लॅटरल इन्व्हर्शन झालेलं दिसतं, म्हणजेच राईट आणखीन लेफ्ट
साइड ही काय झालेली आहे, लॅटरली इन्व्हर्टेड झालेली आहे असं दिसतं. त्याच्यानंतर फक्त दिसतं, ते ऍक्च्युअल होणार नाही. आता हाऊ डज वी सी द इमेज ऑफ मून इन वॉटर. आपल्याला वॉटर पाण्यामध्ये चंद्र कसा दिसतो, त्याचं इमेज प्रतिमा कशी दिसते पाण्यामध्ये. आता इन सलून देअर आर मिरर्स इन युअर फ्रंट अँड बॅक. आता मिरर सलून मध्ये दोन्ही बाजूला मिरर असणार आहेत, फ्रंट आणखीन बॅक. द इमेज ऑफ द बॅक ऑन युअर हेड इज फॉर्म्ड इन द मिरर इन द बॅक. आता मागच्या आपल्या आपण बसलेल्या मागचा जो आरसा आहे त्याच्यामध्ये आपल्या पाठीमागच्या केसांचं इमेज त्या आरशामध्ये पडणार आहे. आणि हे इमेज जे आहे मागच्या आरशामधलं, ते इमेज ऑफ धिस इमेज इज फॉर्म्ड. द इमेज ऑफ धिस इमेज इज फॉर्म इन द मिरर इन फ्रंट ऑफ यू. आणि मागच्या आरशामध्ये जे इमेज आहे तेच इमेज त्याचं इमेज आपल्याला कशामध्ये दिसणार आहे, आपण बसलेल्या आपल्या समोर असलेल्या आरशामध्ये ते दिसणार आहे. मग आता त्याच्यावरून आपल्याला जे काही हेअर्स ऍट द बॅक साइड कसे कट केलेले आहेत ते दिसणार आहे. त्याच्यानंतर हाऊ डू वी गेट द इमेज ऑफ मून इन वॉटर. ॲज मून इज नॉट सेल्फ लिम्युनस. मून हा सेल्फ लिम्युनस म्हणजे स्वतःचा लाईट आहे का, त्याला नाही. मग द सनलाइट फॉल्स ऑन द सरफेस ऑफ मून. पहिल्यांदा सनलाइट जो आहे तो सनलाइट कशावरती फॉल होणार आहे, सनलाइट फॉल्स ऑन मून, तो मून वरती फॉल होणार आहे. लक्षात आलंय. आणखीन हा लाईट याच्यावरती सनलाइट पहिल्यांदा मून वरती फॉल होणार आहे. हे आहे सन, इथे असणार आहे मून. पहिल्यांदा कुणापासून लाईट फॉल होणार आहे, कुणाचा, तर सनचा लाईट कशावरती फॉल होणार आहे, मून वर फॉल होणार आहे. त्याच्यानंतर या मून वरती फॉल झालेल्या लाईटचं काय होणार आहे, रिफ्लेक्शन होणार आहे. ते रिफ्लेक्टेड रेज तयार होणार आहे. आणि हे रिफ्लेक्टेड रेज जे आहेत, द सनलाइट फॉलिंग ऑन द सरफेस ऑफ द मून इज रिफ्लेक्टेड, आणि दिस रिफ्लेक्टेड लाईट इज अगेन रिफ्लेक्टेड बाय वॉटर. आता हे कशामध्ये जाणार आहेत, पाण्यामध्ये जाणार आहे वॉटर. आणि वॉटर हे सुद्धा काय आहे, ऍक्ट्स लाईक मिरर. वॉटर हे आरशासारखं त्याचं होणार आहे. आपल्याला वॉटरमध्ये त्याची इमेज दिसणार आहे. मग वॉटरमध्ये पुन्हा त्याचं काय होणार आहे, दिस रिफ्लेक्टेड लाईट इज अगेन रिफ्लेक्टेड बाय. आता त्याचे ते वॉटरमध्ये जाणार आहे. आणि नंतर आपण जर इथं असेल, आपला डोळा इथं म्हणजे ऑब्झर्वर इथं असेल, तर या मूनचं इमेज जी आहे ती इमेज आपल्याला कशामध्ये दिसणार आहे, वॉटरमध्ये. आणि त्याचे पुन्हा रिफ्लेक्टेड रेज आपल्या आईज मध्ये जाणार आहेत. आणि मग आपल्याला ती वॉटरमधली इमेज मूनची दिसणार आहे. म्हणून इथं वॉटरमधली इमेज आपल्या डोळ्याला दिसण्यासाठी त्याचं रिफ्लेक्शन किती वेळा झालंय, इथं डायरेक्ट लाईट झाला, त्याच्यानंतर इथं पहिलं रिफ्लेक्शन झालं, त्याच्यानंतर इथे दुसरं रिफ्लेक्शन झालं लाईटचं. म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट च्यामुळं आपल्याला काय दिसणार आहे, मून ची इमेज वॉटर मधली दिसणार आहे. म्हणजे तिथं नंबर ऑफ वेज म्हणजे आता खूप वेळेला त्याचं एकापेक्षा जास्त वेळेला रिफ्लेक्शन झाल्यावरती इथं चंद्र दिसतो. म्हणजेच कोणतीही वस्तू दिसत असते त्यावेळेस त्याच्यावरती फक्त डायरेक्ट पहिल्यांदा सन पासून लाईट येणार आहे, आलेला लाईट काय होणार आहे, तो रिफ्लेक्ट होणार आहे. आणि रिफ्लेक्ट होत असताना तो आजूबाजूच्या वस्तूंवरती पण परत पडणार आहे. म्हणजेच त्याचं पुन्हा रिफ्लेक्शन होणार आहे. म्हणजे असेच रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट, त्याचं ते रेज जरी आपल्या डोळ्यामध्ये गेले तरी आपल्याला ती वस्तू दिसणार आहे. हे झालं रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट. पहिल्यांदा ज्या वेळेला आता जर आपण इथं चंद्र आहे आणि तो चंद्र आपण डायरेक्ट डोळ्यांनी बघितला, डायरेक्ट आपण प्रिसिव्ह केला, दिसला आपल्याला, त्याचं इमेज प्रतिबिंब पाण्यातलं वॉटर मधलं इमेज न बघता काय आहे, डायरेक्ट तुम्ही जर आकाशात बघितलं तर तिथं तुम्हाला तो चंद्र दिसणार आहे. त्यावेळेस काय असणार आहे, सनचा लाईट त्याच्यावरती फॉल होणार आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन होऊन आपल्या डोळ्यामध्ये ते येणार आहेत. मग इथं त्याचबरोबर सनवरती अजूनही कोणता रिफ्लेक्टेड रेस पडणार आहेत, सनचं अर्थ वरती लाईट फॉल होणार आहे, अर्थ पासून लाईट रिफ्लेक्ट होणार आहे. आणि तो रिफ्लेक्टेड लाईट जर सनवरती मून वरती फॉल झाला तरी त्याचं पुन्हा रिफ्लेक्शन होऊन आपल्याला तो दिसणार आहे. म्हणजे इथं
अर्थ वरती लाईट गेला, त्या अर्थचा लाईट काय झालेला आहे, रिफ्लेक्ट झाला अर्थचा, आणि हा रिफ्लेक्टेड लाईट जर मून वरती फॉल झाला आणि मग आपल्याला मून दिसत असेल तर इथं काय झालं, या प्रकारे इथं रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट. आणि इथं काय आहे, जर डायरेक्ट बघितला सनचा डायरेक्ट लाईट मून वरती फॉल झाला आणि तो आपल्याला दिसला तर तिथं काय असणार आहे, डायरेक्ट रिफ्लेक्शन ऑफ लाईट मुळे तो दिसणार आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला करून बघण्यासाठी एक डिव्हाइसेस, दोन डिव्हाइसेसची इथं माहिती दिलेली आहे, जी प्लेन मिरर आणि इमेज फॉर्मेशन रिफ्लेक्शन ऑफ लाईट, त्याच्यावरनं जे काही आपल्याला दोन डिव्हाइसेस इथं स्टडी करायचे आहेत. त्याच्यामध्ये आहे कॅलिडिओस्कोप. आता कॅलिडिओस्कोप साठी काय लागणार आहेत, रेक्टँग्युलर मिरर ऑफ सेम साइज. किती लागणार आहेत, 3 रेक्टँग्युलर मिरर ऑफ सेम साइज. 3 रेक्टँग्युलर लांब स्ट्रिप्स 3 घ्यायच्या आहेत आणि त्या 3 कशा ठेवायच्या आहेत, तर त्यांच्यापासून काय तयार झाला पाहिजे, इकडच्या बाजूला एक ट्रायंगल तयार होईल असं पूर्ण. अशा प्रकारे ते 3 स्ट्रिप्स रेक्टँग्युलर मिररच्या स्ट्रिप्स ठेवायच्या आहेत सेम साइजच्या. त्याच्यानंतर युजिंग स्टिकिंग टेप स्टिक द मिरर टुगेदर, मेक अ ट्रायंगल विथ द रिफ्लेक्टिंग सरफेस फेसिंग इनवर्ड. आता ग्लास मिरर जर बघितला तर मिररचा ज्याच्यामध्ये आपल्याला इमेज दिसते तो सरफेस काय असतो, रिफ्लेक्टिंग असतो, आणि पाठीमागचा सरफेस हा काय असतो, ओपेक असतो. त्याच्यामध्ये तो नॉन रिफ्लेक्टिंग झाला. मग रिफ्लेक्टिंग सरफेस एकमेकांना फेस होतील असे ठेवायचे आहेत. रिफ्लेक्टिंग सरफेस हे एकमेकांना फेस होतील असे ते 3 मिरर्स ठेवायचे. त्याच्यानंतर त्याला रेक्टँग्युलर शेप व्हाईट पेपर, टेक अ व्हाईट पेपर ऑफ ट्रायंग्युलर शेप अँड फिक्स इट विथ टेप ऍट वन एंड ऑफ द मिरर क्लोजिंग द एंड. आणि आता त्याचं एक एंड काय करायचंय, क्लोज करायचंय व्हाईट पेपरचा यूज करून. त्याच्यानंतर इन्सर्ट 4 to 5 कलर्ड ग्लास पीसेस. त्या हॉलो जी काही ट्रायंग्युलर पाईप तयार होणार आहे मिररचा त्याच्यामध्ये काचाचे तुकडे टाकायचे आहेत. क्लोज द अदर एंड ऑल्सो विथ अ पेपर अँड मेक अ होल. त्या दुसऱ्या ह्याच्यासाठी सुद्धा पेपरनं त्याला क्लोज करायचंय आणि त्याच्यामध्ये एक होल करायचंय आतलं दिसायसाठी. आता एका बाजूला फक्त व्हाईट प्लेन पेपर लावलेला आहे. त्याच्यानंतर क्लोज द अदर एंड with the paper and make a hole on it. Look through the hole towards the light. आणि आता ते कॅलिडिओस्कोप जे तुमचं डिव्हाइस तयार झालेलं आहे ते लाईट कडे, जो काही नुसता प्लेन पेपर लावलेला आहे व्हाईट, ते एंड लाईट कडे न्यायचं आहे आणि तो कॅलिडिओस्कोप फिरवायचा आहे आणि बघायचा आहे. तर जशा आतल्या बँगल्स चे पीसेस, काचेचे ग्लास पीसेस फिरणार आहेत तशी काय दिसणार आहे आपल्याला प्रत्येक मिरर मध्ये त्यांची इमेज दिसणार आहे आणि त्या इमेजमुळे एक डिझाईन तयार होणार आहे. ग्लास पीसेस पासून एक डिझाईन मिळणार आहे, इमेज मिळणार आहे वेगवेगळे, आणि इनन्युमरेबल इमेजेस आपल्याला त्या ग्लास पीसेसचे मिळणार आहेत. आता कॅलिडिओस्कोप जो आहे त्याचा यूज, या डिव्हाइसचा यूज कुठे केला जातो, तर इट इज युज्ड डिझाईन्स. आता प्रत्येक वेळेला आपल्याला एकसारखंच डिझाईन दर वेळेला मिळणार नाही, प्रत्येक वेळेला नवीन नवीन डिझाईन मिळणार आहे आणि एव्हरी टाइम द डिफरंट डिझाईन इज ऑप्टेन्ड. आणि ह्याचा यूज कशासाठी होणार आहे, तर मेकिंग वॉलपेपर्स तयार करण्यासाठी, कार्पेट जे असतात ते कार्पेट वरती डिझाईन तयार करण्यासाठी त्याचा यूज होणार आहे. म्हणजेच टू डेकोरेट वॉल्स अँड क्लोथ्स डिझायनर्स यूज कॅलिडिओस्कोप फॉर मेकिंग न्यू डिझाईन्स. त्याच्यानंतर दुसरं डिव्हाइस तुम्हाला दिलेलं आहे पेरिस्कोप. आता पेरिस्कोप जो आहे त्या पेरिस्कोप हा काय आहे, एक डिव्हाइस इन विच 2 प्लेन मिरर्स आर युज्ड. आणि इथं सुद्धा रिफ्लेक्शन ऑफ लाईट वरतीच हे वर्क होणार आहे. इथं सुद्धा कॅलिडिओस्कोप कोणत्या फिनोमिनावरती, कोणत्या फिनोमिनावर वर्क होतो, तर रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट त्याच्यावरती होणार आहे, रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट. आता मिरर दोन आरसे जवळ घेत समोरासमोर असतील तर तिथं एका आरशातलं इमेज दुसऱ्यामध्ये दिसणार आहे, दुसऱ्यातलं पुन्हा ते तयार झालेले इमेज परत पुढच्या आरशात दिसणार आहेत. म्हणजे असे रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड रिफ्लेक्शन त्याचा यूज करून कोणतं डिव्हाइस बघितलं पहिला, कॅलिडिओस्कोप. त्याच्यानंतर कोणतं आहे, पेरिस्कोप. आता पेरिस्कोप म्हणजे काय आहे, तर एक उभा काय करायचं आहे, बॉक्स घ्यायचा आहे एक, आणि तो बॉक्स इथं कट करायचा आहे, इथे कट करायचा, आणि तिथे तुम्हाला काय करायचं आहे, बघा हा बॉक्स, त्या बॉक्स वरती तुम्हाला
थोडं कट करून एक स्लिट करायचे तयार आणि त्याच्यामध्ये काय ठेवायचे आहेत, मिरर बसवायला आले पाहिजेत आणि ते दोन्ही मिरर्स कसे असणार आहेत, पॅरलल असणार आहेत एकमेकांना आणि त्यांचा अँगल जो आहे बॉक्सची झालेला अँगल हा किती असणार आहे, 45 डिग्रीजचा असणार आहे. इट मेक्स, ते बसवताना मिरर्स कसे बसवायचे आहेत, इट मेक्स अन अँगल ऑफ 45 विथ द साइड्स ऑफ द बॉक्स. त्या बॉक्सला किती डिग्रीचा अँगल करणार आहेत, 45 डिग्रीचा अँगल करतील असे ते दोन मिरर बसवायचे आहेत आणि ते दोन्ही एकमेकांना पॅरलल असणार आहेत. त्याच्यानंतर त्याला फिक्स करायचे टेप यूज करून, स्टिकिंग टेपचा यूज करून. त्याच्यानंतर दोन विंडोज, ह्या दोन काय आहेत, विंडोज आहेत, त्या 1-1 इंचच्या काय करायचे, दोन्ही मिररच्या पुढे असणार आहे. मेक 2 विंडोज ऑफ 1 इंच इच नियर द 2 मिरर्स. आणि आता बॉटम विंडो मधून पाहायचंय तुम्हाला. बॉटम विंडो मधून पाहिलं तर तुम्हाला काय दिसणार आहे, ही जी अबाव विंडो आहे त्या अबाव विंडो मधून जे काही रिफ्लेक्टेड रेज, कुठल्याही ऑब्जेक्ट पासून येणारे रिफ्लेक्टेड रेज या मिररवर फॉल होणार आहेत, त्यांचं पुन्हा रिफ्लेक्शन होणार आहे आणि त्याची इमेज या मिरर मध्ये दिसणार आहे. पुन्हा त्याचं रिफ्लेक्शन होऊन म्हणजे ती इमेज या इथे आईज मध्ये दिसणार आहे. म्हणजे बॉटम विंडो जो आहे त्या बॉटम विंडो मध्ये कोणते दिसणार आहेत ऑब्जेक्ट, द ऑब्जेक्ट विच आर इन फ्रंट ऑफ अबाव विंडो. आणि हे कसं होणार आहे, तर इथं हा लाईट येणार आहे, ऑब्जेक्ट कडून लाईट येतो, ऑब्जेक्ट कडून लाईट येतो म्हणजे तो कसला लाईट असणार आहे, रिफ्लेक्टेड लाईट. ऑब्जेक्ट वरती पहिल्यांदा सन पासून लाईट पडणार आहे, त्या लाईटचं रिफ्लेक्शन होणार आहे. म्हणजे ऑब्जेक्ट कडून मिरर कडे येणारा लाईट हा कोणत्या प्रकारचा आहे, रिफ्लेक्टेड लाईट. पुन्हा इथं त्याची इमेज होणार आहे, त्याचं रिफ्लेक्टेड लाईट इथं येणार आहे, पुन्हा इथं इमेज आणि पुन्हा ही रिफ्लेक्टेड लाईट. म्हणजे इथं मल्टिपल नंबर मध्ये रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट होऊन आपल्याला इमेज दिसणार आहे. जे ऑब्जेक्ट कुठे आहेत, तर अबाव विंडोच्या समोर असलेले ऑब्जेक्ट्स हे लोअर विंडो मधून जर आपण बघितलं बॉटमच्या विंडो मधून तर तिथं ते दिसणार आहेत. आता हे पेरिस्कोप हे जे डिव्हाइस आहे त्याचा यूज आपल्याला सिक्युरिटीसाठी येतो, प्रोटेक्शनसाठी केला जातो. आणि ते कोणत्या ह्याच्यामध्ये आहे, तर जे सबमरीन्स आहेत, कोणतं डिव्हाइस आहे हे, कोणतं आहे हे, सबमरीन्स. आणि त्या सबमरीन्स मध्ये मोठमोठे पेरिस्कोप यूज केलेले असतात. सबमरीन म्हणजे पाणबुडी. पाहिजे त्या वेळेला समुद्राच्या वर येणं आणि ज्या वेळेस धोका वाटत असेल किंवा त्यावेळेस ती सबमरीन काय होणार आहे, पाणबुडी पाण्याच्या खाली जाणार आहे. मग फ्रॉम द बॉटम विंडो वन कॅन सी व्हॉट इज इन द फ्रंट ऑफ द टॉप विंडो. दिस डिव्हाइस इज कॉल्ड पेरिस्कोप. This is used in submarines to see object above the surface of water. It is also used, आता इथं सबमरीन्सचे काय आहेत, युजेस आहेत. सबमरीनचा यूज कशासाठी होणार आहे, सॉरी, पेरिस्कोपचे युजेस. पहिलं, इट इज युज्ड इन सबमरीन्स. आणखीन आता सबमरीन हे काय आहे, तर एक संरक्षण करणारं यंत्रणा आहे, यंत्र, आपलं संरक्षणासाठी वापरलं जाणारं यंत्र. मग आता त्याच्यामध्ये सबमरीन, याच्यामध्ये टू सी द ऑब्जेक्ट अबाव द सरफेस ऑफ वॉटर. त्याच्यानंतर इट इज ऑल्सो यूज टू ऑब्झर्व अँड कीप वॉच ऑन द ऑब्जेक्ट्स ऑर पर्सन्स ऑन द ग्राउंड फ्रॉम अँड अंडरग्राउंड बंकर. आता काही वेळेला जमिनीच्या खाली असतील तर बंकर्स, अंडरग्राउंड बंकर्स असतील, मग तिथं आपल्याला जमिनीच्या वरती काय चाललेलं आहे ते दिसलं पाहिजे आणि त्याच्यासाठी पेरिस्कोपचा यूज केला जातो. आता हे संरक्षणामध्ये यूज होणार आहे. म्हणजे अंडरग्राउंड बंकर्स म्हणजे जमिनीच्या खाली काय असणार आहे, संरक्षणासाठी जे जमिनीच्या खालीच्या बाजूला असणार आहेत. मग वरती काय चाललेलं आहे ते दिसलं पाहिजे, जे आपण ते दिसावं याच्यासाठी पेरिस्कोपचा यूज केला जातो. सबमरीन्स मध्ये यूज केला जाणार आहे, अंडरग्राउंड बंकर्स मध्ये यूज केला जाणार आहे. मग कॅलिडिओस्कोप आणि पेरिस्कोप इथं कोणता प्रॉपर्टी यूज केली जाते, दे वर्क ऑन रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन ऑफ लाईट वरती वर्क होणारे ते काय आहेत, डिव्हाइसेस आहेत. आता याच्यासाठी तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी
आहे. याच्यावरती मी क्वेश्चन्स देते तुम्हाला, देते हे तुम्हाला पाठवते, मग तुम्ही ते लिहा. त्याच्यामध्ये पहिलं इथं तुम्हाला खालील आकृतीत चंद्र दिसताना प्रकाशाचे किती वेळा परावर्तन होते, म्हणजे फॉर हाऊ मेनी टाइम्स द रिफ्लेक्शन ऑफ लाईट टेक्स प्लेस टू सी द मून. आता पहिल्यांदा सन, मून, इथं आहे मिरर आणि इथे आहे ऑब्झर्व्हरचा आय. मग या ऑब्झर्व्हरला या चंद्राची इथं प्रतिमा इथं दिसते, मून दिसतो, याच्यासाठी लाईटचं रिफ्लेक्शन किती वेळा झालेलं आहे. आता पहिल्यांदा हा डायरेक्ट सन पासून मून वरती आलेला इन्सिडेंट लाईट, इथं हे काय होणार आहे, रिफ्लेक्टेड लाईट, म्हणजे इथं पहिल्यांदा रिफ्लेक्शन झालं. त्याच्यानंतर ते रिफ्लेक्टेड लाईट कशावरती आहेत, कुठं आलेले आहेत, इमेज ही कुठं फॉर्म झालेली आहे, मिरर मध्ये फॉर्म झाली आहे. आणि त्या मिरर पासून पुन्हा हे रिफ्लेक्टेड लाईट, म्हणजे इथं किती वेळा झालंय त्याचं रिफ्लेक्शन, 2 टाइम्स, 2 वेळा झाल्यानंतर आपल्याला काय दिसणार आहे, चंद्र, त्याची इमेज दिसणार आहे. किती टाइम्स रिफ्लेक्शन होणार आहे, 2 टाइम्स. त्याच्यानंतर आता तुम्हाला एक मॉडेल तयार करायला सांगितलेलं आहे. कोणतं मॉडेल आहे, तर पेरिस्कोप आणि कॅलिडिओस्कोप याची तुम्ही माहिती गोळा करा आणि ते तुम्ही तयार करा. त्याच्यानंतर इथं टेल हू आय एम, त्याच्यामध्ये माझ्यात वस्तूचे अनेक वेळा परावर्तन होऊन आकर्षक रचना तयार होतात. म्हणजे माझ्यामध्ये काय होतं, मी असा एक डिव्हाइस आहे की ज्याच्यामध्ये काय होणार आहेत, अट्रॅक्टिव्ह डिझाईन्स आर फॉर्म्ड, अट्रॅक्टिव्ह स्ट्रक्चर्स आर फॉर्म्ड इन मी ड्यू टू रिफ्लेक्शन ऑफ लाईट. कोणतं डिव्हाइस असणार आहे, हे कॅलिडिओस्कोप. त्याच्यानंतर म्हणजे आय एम युज्ड, आता ह्याच्यामध्ये माझा उपयोग पाणबुडीमधून समुद्रावर असणाऱ्या वस्तू बघण्यासाठी होतो. म्हणजे आय एम युज्ड इन सबमरीन्स टू सी द ऑब्जेक्ट्स अबाव द सी वॉटर. मग तिथं कोणतं डिव्हाइस असणार आहे, पेरिस्कोप. त्याच्यानंतर परावर्तित प्रकाशाचे परावर्तन म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट, या प्रॉपर्टीवरती कोणते उपकरण, कोणते उपकरण संरक्षणासाठी संरक्षण विभागात वापरले जाते. डिफेन्स जे आहे, मग आपलं संरक्षण दल जे आहे त्याच्यामध्ये असं कोणतं आहे डिव्हाइस की जे रिफ्लेक्शन ऑफ लाईट यावरती वर्क करणार, आणि ते कोणतं आहेत, तर सबमरीन्स आहेत, अंडरग्राउंड बंकर्स आहेत, यांचा यूज प्रोटेक्शनसाठी डिफेन्स मध्ये केला जातो. त्याच्यानंतर इतर ट्रू ऑर फॉल्स, आता चंद्रावरून थेट डोळ्यावर येणारा प्रकाश हे परावर्तित प्रकाशाचे परावर्तन होय. तर चंद्रापासून डोळ्यामध्ये थेट येणारा प्रकाश हे कशाचं उदाहरण आहे, तर रिफ्लेक्शन. आता जर डायरेक्ट आला असता इथं हे डायरेक्ट इथं, तर हे कशाचं उदाहरण आहे, प्रकाशाचे परावर्तन, परावर्तित प्रकाशाचे परावर्तन. तर पहिल्यांदा चंद्रावरून थेट डोळ्यावर येणारा प्रकाश हा काय आहे, तर परावर्तित प्रकाशाचे परावर्तन, रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट, आणि त्याचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर खडबडीत पृष्ठभाग म्हणजे रफ सरफेस वरती जे काही लाईटचं रिफ्लेक्शन आहे त्याच्यामध्ये रिफ्लेक्टेड रेज आर पॅरलल टू इच अदर, आर पॅरलल टू इच अदर असतात का. स्मूथ सरफेस मध्ये रिफ्लेक्टेड रेज आर पॅरलल टू इच अदर, बट फॉर रफ सरफेस रिफ्लेक्टेड रेज आर नॉट पॅरलल टू इच अदर, म्हणजे हे चुकीचं असणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कंपासच्या सहाय्याने आपाती किरण, म्हणजे आता तुम्हाला काय ड्रॉ करायचं आहे, एक लॉ ऑफ रिफ्लेक्शन साठी इन्सिडेंट रे, त्याच्यानंतर रिफ्लेक्टेड रे, याची काय काढायची आहे, डायग्राम ड्रॉ करायची आहे. आणि तिथं तुम्हाला काय दाखवायचं आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स आणखीन अँगल ऑफ रिफ्लेक्शन दाखवायचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला डायग्राम कोणती ड्रॉ करायची आहे, तर ही डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची आहे. कळलेलं आहे. मग इथं तुम्हाला पट्टीनं हा प्लेन मिरर ड्रॉ करणार, त्याला एक परपॅन्डिक्युलर ड्रॉ करणार, काय घ्यायचं आहे आपल्याला, प्रोटेक्टर घ्यायचा आणि 30 डिग्रीचा रे ड्रॉ करायचा परपॅन्डिक्युलरला, तो असणार आहे अँगल ऑफ इन्सिडन्स.
आणि त्याच्यानंतर पुन्हा इकडं ठेवायचंय प्रोटेक्टर तुमचं म्हणजे कोन मापक. आणखीन तुम्हाला इथं हा रिफ्लेक्टेड रे किंवा कॉन्ग्रुअंट अँगलचं कन्स्ट्रक्शन करून केलं तरी चालेल. रिफ्लेक्टेड रे ही डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काय ड्रॉ काढायचं आहे, इन्सिडेंट अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन ड्रॉ करायचे आहेत आणि ते कोन मापकाच्या साह्याने मोजायचे आहे. पहिल्यांदा काढायचे कशानं, कंपासच्या साह्यानं. म्हणजे आता काय करणार आहे तुम्ही, तर एक रे ड्रॉ करणार, इथं परपॅन्डिक्युलरचा सिम्बॉल आणि इथं काय करणार, ही डायग्राम ड्रॉ केली तुम्ही. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा झाला इन्सिडेंट रे, हा तुम्हाला मोजायला येणार आहे. पण त्याच्याही आधी तुम्ही काय यूज करायचं आहे, कॉन्ग्रुअंट अँगल्स तयार करायचे. पण कुणाचा यूज करून करायचं आहे, तर कंपासचा यूज करून तयार करायचा आहे. म्हणजे हा रे म्हणजे हे कॉमन असणार आहे, हे फिक्स असणार आहे, ही नॉर्मल आहे. आणि या नॉर्मलला आता जर हा 30 डिग्री असेल तर आता हा 30 डिग्री आपण मोजलेला नाही. आता डायरेक्ट काय करायचंय, पट्टी त्याच्यानंतर हे मिरर ड्रॉ करायचा, त्याला एका पॉइंटला परपॅन्डिक्युलर लाईन ड्रॉ करायची, ही झाली तुमची नॉर्मल. आणि त्याला एक अँगल, त्या नॉर्मलला अँगल करणारी एक लाईन ड्रॉ करायची आणि ही लाईन तुमची काय म्हणून ऍक्ट होणार आहे, इन्सिडेंट रे. आणि हा अँगल काय असणार आहे तुमचा, अँगल ऑफ इन्सिडन्स. आधीच याला 30 डिग्री म्हणायचं नाही. आता तुम्हाला अँगल ऑफ रिफ्लेक्शन ड्रॉ करायचं आहे. तर मिरर मध्ये काय असतं, अँगल ऑफ इन्सिडन्स. रिफ्लेक्शन लॉ काय आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन सेम. आपल्याला कॉन्ग्रुअंट अँगल तयार करायचा आहे. काय करायचं इथं, कॉन्ग्रुअंट अँगल. मग पहिल्यांदा काय करायचंय बघा, एक थोडं डिस्टन्स घ्या कंपास मध्ये. हा सेंटर जो आहे तो पॉइंट ऑफ इन्सिडन्सला ठेवा आणि इथं पूर्ण आर्क ड्रॉ करा. केला. आता तो आर्क या पॉइंटला आणि या पॉइंटला इंटरसेक्ट होतो, कळलंय. मग आता तुमच्या कंपास मध्ये कुठलं डिस्टन्स घ्यायचं, हे डिस्टन्स घ्यायचं. आता जो आपल्याला कॉन्ग्रुअंट अँगल तयार करायचा आहे त्याचा एक आर्म आपल्याला माहिती आहे, तो कोणता आहे, ही नॉर्मल म्हणजे त्याचा एक आर्म. मग आता इथं ठेवा तुम्ही कंपासचा सेंटर, आणखीन एक आर्क ड्रॉ करा. केला. आता हा जो आर्क आहे आपण पहिल्यांदा घेतलेला, हे डिस्टन्स हे पण घ्यायचं. हे एवढं घेऊन हा अँगल, जो अँगल हा पूर्ण इकडे वाढवायचा, कळले. हा हे डिस्टन्स घेऊन इथं जो आर्क ड्रॉ केला तेच डिस्टन्स घेऊन हा आर्क इकडं काय करायचा आहे, वाढवायचा. ते झालं करून की काय करायचं, या दोघांच्या मधलं डिस्टन्स घ्यायचं. पहिल्या स्टेपला काय करायचं लक्षात घ्या, एक ठराविक डिस्टन्स कंपास मध्ये घ्या. आणखीन काय करणार आहात, या पॉइंट ऑफ इन्सिडन्सला ठेवून एक आर्क मोठा ड्रॉ करा, तो इकडच्या बाजूला पण येऊ दे, कळलं. हा आर्क ड्रॉ करून घ्या. त्याच्यानंतर आता कोणतं डिस्टन्स घ्यायचंय कंपास मध्ये, या दोघांच्या मधलं घ्यायचं डिस्टन्स आणि हे डिस्टन्स ठेवायचं. हा सेंटर ठेवायचा आणि काढलेल्या आर्कला इंटरसेक्ट करणारा आर्क ड्रॉ करायचा, हा दुसरा आर्क, कळले. हा आर्क ड्रॉ करायचा. आता हा पॉइंट ऑफ इन्सिडन्स आणि पट्टी घ्यायची आणि ते काय करायचे, तुम्हाला जॉईन करायचे आहेत. हे दोन्ही काय करायचे, तुम्हाला जॉईन करायचे. आणि हा तुमचा काय होणार आहे, रिफ्लेक्टेड रे. हा असणार आहे इन्सिडेंट रे. आणि नंतर तुम्ही तुमचं कोन मापक घ्यायचं आणि हा अँगल मेजर करायचा. कोन मापक कसा ठेवायचा आहे, असा ठेवायचा, हे मेजर करायचा. परत इकडच्या बाजूला ठेवायचा, त्याचा सेंटर इथं ठेवायचा, हा अँगल मेजर करायचा. आणि बघा तुम्हाला हे दोन्ही अँगल्स काय येणार आहेत, कॉन्ग्रुअंट येणार आहे. अशी फिगर तुम्हाला ड्रॉ करायची आहे. कंपासच्या साह्यानं आपाती किरण आणि परावर्तित किरण यांची आकृती काढा, आणखीन हे कोन मोजा, हे सांगितलंय, कळलंय. तसं करायचं. ही ऍक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण करा आणि नंतर आपण पुढची ऍक्टिव्हिटी साऊंड साठी आहे ती नेक्स्ट पिरियडला स्टडी करूयात.